रायगड जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे लाटण्याची प्रकरणं समोर आली आहेत। अशा प्रकरणात 39 तक्रारी सरकारकडे आल्या आहेत। या सर्व प्रकरणात आता कायद्याचा बडगा उचलला जाणार आहे। यात कारवाई करून या सर्व जमिनी आदिवासींना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। महसूल विभागाच्या या कारवाईमुळे आता भूमाफियांचे धाबे मात्र दणाणले। आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी ज्यांनी अव्वाच्या सव्वा भावाने लाटल्या आहेत, आदिवासीला फसवलेला आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी आदिवासी लोकांची तक्रारी आल्या आमच्याकडे रायगडमध्ये की आमची जमीन या धनदांडग्याने लाटलेली आहे, मला फसवलेला आहे। असे आम्ही 39 प्रकरण आता जिल्हाधिकाऱ्यांनी हातात घेतलेले आहे। त्या लोकांच्या जमिनी परत करून त्या आदिवासीला परत करण्याची भूमिका आमची आहे। जवळपास 39 जमिनी आता परत करण्याचा विचार आम्ही करतोय। किती मोठा माणूस राहू दे, त्यांनी आदिवासी जमीन खरेदी केली असेल, ते नियमात नसेल किंवा परवानगी घेऊन केली नसेल सरकारची, तर मात्र ती जमीन परत द्यावी लागतं। तेही आम्ही करणार आहोत। दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही अनुकंपा नोकरीचा हक्क देण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिलाय। अनुकंपा नियुक्तीबाबत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय। दुसऱ्या पत्नीच्या मुलाला केवळ त्या कारणावरून अनुकंपा तत्वावरील नोकरी नाकारणे अयोग्य असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला। खंडपीठाने केंद्र सरकारला संबंधित याचिकाकर्त्याच्या अर्जाचा सकारात्मक विचार करण्याचे निर्देश दिले। तसेच अर्जाचा विचार तो पात्र ठरला त्यावेळी लागू असलेल्या धोरणानुसार करण्यास सांगितलं। या निर्णयामुळे अशाच प्रकारच्या प्रकरणातील अनेक उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार असून अनुकंपा नियुक्तीबाबत महत्वाचा न्याय निवाडा मानला जातो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।